तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आता भारतीय तपास यंत्रणांना, भारत सरकारला यश मिळालेलं आहे आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे। जानेवारीमध्ये खरं तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राणाच्या प्रत्यार्पणाला पहिल्यांदा मंजुरी दिली होती, कारण त्यांनी या प्रकरणात त्याची पुनर्विचार याचिका फेटाळली आणि अखेर तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला। आता राणाला भारतात आणलं जातंय। तहव्वूर राणानं डेव्हिड कोलमन हेडलीला भारताचा व्हिसा मिळवण्यात मदत केली होती आणि याच हेडलीनं मुंबईत रेकी केली होती। त्याचबरोबर तहव्वूर राणा हा काही ISIच्या एजंट्सचाही संपर्कात होता। एकूणच त्याचा या सगळ्या केसमधला काय सहभाग आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत तत्कालीन ATSचे चीफ KP रघुवंशी सर आहेत। रघुवंशी सर, आपलं या मुलाखतीमध्ये स्वागत आहे। तुम्ही आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल खरं तर तुमचे आभार, कारण या सगळ्या प्रकरणात भारतीयांना उत्सुकता आहे की आता पुढे काय होणार आणि त्याच सगळ्या उत्सुकतेपोटी मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत। या सगळ्या केसची पुढची प्रक्रिया कशी असेल आणि आता पुढे काय या संदर्भात आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल। पहिल्यांदा तर मला हे जाणून घ्यायचं आहे की 26 नोव्हेंबर 2008ला ज्यावेळेला तत्कालीन ATS चीफ करकरे हे शहीद झाले, त्यानंतर इमिजिएटली तुमच्याकडे चार्ज आला। मला त्या रात्रीचा नेमका प्रसंग कसा होता, तुम्हाला कशा पद्धतीने ऑर्डर्स आल्या आणि कशा पद्धतीने पुढे तुम्ही ऍक्ट केलं होतं आणि शेवटची तुमची भेट करकरेंची त्या रात्री झाली होती असंही समजतंय। काय नेमकं त्या रात्रीचं चित्र होतं, आम्हाला ते अगोदर समजावून सांगा। धन्यवाद। हे प्रकरण 17 वर्ष जुनं आहे। नवीन पिढीला आठवण नसेल, पण गेला 24 तास 48 तास पासून माझे समोर 26 नोव्हेंबर 2008 ची रात्री आणि संध्याकाळी 9:30 ते 10 नंतरच्या जे काही मंजर होता, जे काही घडत होता, हे माझे डोळ्यासमोर गेल्या 24 तासामध्ये माझ्या समोर फिरत आहे। त्याचे कारण असं आहे की आम्ही ऐकत होतो राणा येणार 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 काही बरेच महिन्यापासून, पण येणार की नाही यांच्याबद्दल थोडाफार मनामध्ये शंका होती, कारण ते फार क्रिमिनल लोक आहे, मोठे लोक आहे, डिप्लोमॅसी पण चालतो। पण आता हे कन्फर्म झाला की तो विमानमध्ये बसलेला आहे आणि भारतासाठी निघालेला आहे आणि काही तासामध्ये इतर पोहोचत आहे। ही फार मोठी समाधानाची गोष्ट आहे। त्या रात्रीच्या जरी तुम्ही विचारत असेल तर त्या रात्री त्यावेळी मी ऍडिशनल DG रेल्वे होतो। ऍडिशनल DG रेल्वेची कॅपॅसिटी मध्ये मी त्या ठिकाणी ताबडतोब पोहोचलो। माझ्याकडे प्रोटेक्शन होता। सुरुवातीला इन्फॉर्मेशन अशी आली काही चॅनलच्या माध्यमातून, काही कोणाचा फोन आला तर की मुंबईमध्ये VT मध्ये गँगवॉर झालेली आहे। तो गँगवॉरचा आहे का मी म्हटलं असं, परत तुरंत फोन आला गँगवॉर झालेली आहे, मोठी झालेली आहे, तिथे लाशे गिरत आहे। असा झाल्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणून, कारण माझ्याकडे प्रोटेक्शन होता, गाडी होती, तुरंत मी निघालो आणि ज्यावेळी मी पोहोचलो तो हज हाऊस समोर मला माझी काही लोकांना गाडी थांबवली की साहेब समोर फायरिंग होत आहे। आम्ही तिथं थांबले। 1-2 मिनिटांमध्ये तिथून वरून करकरे साहेब आले। करकरे साहेब पण त्या तिथं थांबले आणि ते माझे, कारण त्यावेळी मी ऍडिशनल DG रेल्वे असताना मुंबईमध्ये काय चाललेलं आहे हे मला कल्पना नव्हती। मी त्यावेळी रेल्वेमध्ये अटॅक झालेला आहे, त्या निमित्ताने मग घरून तिथं आलो। परंतु करकरे साहेबांचे ते फोनवर बोलत होते, त्यांना बहुतेक माहिती पडली होती की ताजवर अटॅक झालेला आहे, ओबरायवर झालेला आहे, लिओपोल्डवर झालेला आहे आणि VT वर झालेलं आहे, म्हणून ते दादरला राहत होते, ते त्या ठिकाणी आले। ते बोलता बोलता ते माझे कडे ते येत होते, पण त्या काळात त्यांना काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळाली हे आम्हाला नंतर कळवलं आणि ते माझ्याशी बोलताना डायरेक्ट तिथे आपल्या SB2च्या ऑफिस आहे त्या ठिकाणी गेले। नंतर तुम्हाला सर्वांना माहिती पडले असेल की तिथे कामटे साहेब आणि हे आपले सालस्कर साहेब पण त्यांच्या बरोबर तिथे गेले आणि त्या ठिकाणी ती घटना घडली। मी ऍडिशनल DG रेल्वे माझ्या चार्ज असताना मी डायरेक्ट VT ला गेलो। त्या ठिकाणी पाहिले चारों तरफ लाशें बिछी पड़ी थी, लोकांचे सामान इकडे तिकडे पडत होते, म्हणजे धावपळ चालू होती। काही लोकांना हॉस्पिटलमध्ये अगोदर लोक काही गेले होते। आम्ही पोहोचल्यानंतर आमचे CP साहेब, रेल्वे CP अशोक शर्मा साहेब त्या ठिकाणी माझे अगोदर पोहोचले होते। ही सर्व चालला होता आणि अर्ध-पाऊण तासानंतर 1 तासानंतर सडनली टीव्ही मध्ये आला की सालस्कर इंजर्ड, कामटे इंजर्ड आणि करकरे इंजर्ड आले। काही 1.5 तासामध्ये आता मला समजला की सर्व लोक स्वर्गवासी झाले त्या हल्ल्यामध्ये। मला
मी डीजी से बोलण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु अनामी राय साहेब डीजी होते, फोन लागत नव्हता. परंतु त्यांचा फोन आला तर मी त्यांना म्हटलं मला ते पाहिजे. आम्ही आमच्याकडे एक स्पेशल फोर्स तयार होती एटीएस मध्ये, की रेल्वेमध्ये हल्ला झाला होता, झालेला आहे. त्याने म्हटलं रेल्वेमध्ये नाही, ठिकठिकाणी हल्ला झालेला आहे, असं आहे. तर मी ज्यावेळी असा 1.5 तासानंतर मला हे कळलं की करकरे साहेब पण नाही आले, हे सर्व लोक गेले. तुरंत मला आदेश आला डीजी साहेबांचा की तुम्ही तुरंत ताबडतोब एटीएस चार्ज घ्या. सीएम साहेब आणि डिप्टी सीएम साहेब म्हणतात तुरंत चार्ज घेतला पाहिजे. तुम्ही चार्ज घ्या. ते मी तुरंत डीजी ऑफिस मध्ये पोहोचून आणि बाकी पुढचे 3-4 दिवस जे काही घडत होती, आपला संपूर्ण ऑपरेशन एनडीए ला देण्यात आला होता. परंतु बाकी सर्व कार्यवाही जे काही चालली होती एनडीए बरोबर, आम्ही एनएसजी बरोबर एनएसजी त्यापर्यंत पोहोचली होती सकाळपर्यंत. पुढच्या ऑपरेशन सारा त्यांनी केला होता. आम्ही त्यांच्या बरोबर जे काही इन्फॉर्मेशन शेअरिंग वगैरे चालला होता. आणि 4 दिवसानंतर ज्यावेळी आम्ही हॉटेलमध्ये घुसलो तर त्या ठिकाणी लोकांची डेड बॉडी खुर्चीचे खाली, टेबलाचे खाली आम्ही पाहिली, स्वेलिंग झाली होती. ही मंजर आमच्या समोर अजून देखील आपल्या समोर आहे. अगदी तुम्ही ज्या 4 दिवसाचा उल्लेख केलाय त्या 4 दिवसात मी सुद्धा त्यावेळेला रिपोर्टिंगला होतो आणि 4 दिवस मी ताजच्या बाहेरून रिपोर्टिंग केलं. त्यामुळे तुम्ही जे वर्णन करताय ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. मला प्रश्न हा विचारायचा आहे तुम्हाला की आता अशा पद्धतीचा हल्ला कधी न भूतो न भविष्यती असा झाला होता. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा त्यावेळेला सज्ज नव्हती. पण त्यानंतर जेव्हा हल्ला झाला, पहिल्यांदा अजमल कसाब आपल्याकडे एक जिवंत अतिरेकी पकडला गेला. पाकिस्तानचा यातला सहभाग स्पष्ट करणं किंवा अधोरेखित करणं आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. त्यानंतर एटीएसनं सुद्धा या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आणि या सगळ्या कालावधीत तुम्ही त्या एटीएसचं नेतृत्व केलं. किती आव्हानात्मक हा तपास होता आणि कशा पद्धतीने याची गुन्ह्याची उकल तुम्ही करत नेली? खरा म्हणजे हे तपास क्राईम ब्रांचने केला होता. मी कारण तो करकरे साहेब तिथे मला तो ऍडिशनल चार्ज देण्यात आला होता आणि तपास क्राईम ब्रांच कडे गेला. क्राईम ब्रांचने तपास केला. आम्ही त्यांच्या बरोबर होतो कारण ऍडिशनल डीजी रेल्वे तो मी होतोच आणि रेल्वेमध्ये मोठा हल्ला झाला होता. त्या निमित्ताने ज्यावेळी कसाब जिवंत पकडण्यात आला आणि सुरुवातीला त्याने काही बोलत नव्हतं कारण त्याने पण थोडा मार वगैरे लागली होती, झटपट झाली होती. त्यावेळी तो जिवंत पकडण्यात आला. आमचे ओमले साहेब ASI शहीद झाले. ते दुसरे आणि त्याने कसाबला सोडला नाही. कसाब पकडल्यानंतर त्यांनी जे काही सुरुवातीला माहिती पडली तर त्यावेळी माहिती पडला किती लोक होते आणि पुढचे 48 तासामध्ये ही संपूर्ण स्पष्ट झाला की हे कुठून निघाले होते, किती लोक होते, कसा ते इथे आले. त्या लोकांनी काही बोटी, छोटी बोट पकडली, त्यांचे मालकाला मारून टाकला आणि त्यांच्या मालकाला नोकराला आणि त्या ठिकाणी काही सामान ठेवून आले. तो सर मुलानंतर ताबडतोब त्या पोलिसांनी ते सब जाऊन जप्त केला आणि संपूर्ण प्रकरणामध्ये कन्फर्म झाला की हे संपूर्ण पाकिस्तानहून आले होते आणि संपूर्ण हे पाकिस्तानी होते. पुढच्या इन्व्हेस्टिगेशन ते कारण ते त्यावेळी टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप नव्हती. ते फोन करत होते. ते सुरुवातीला फोन कुठून येत होते पण नंतर हे फोन आम्ही टेपिंग सुरू केले. त्यांचे कसा तिथून इन्स्ट्रक्शन येत होता ही संपूर्ण ते रेकॉर्डवर आहे. ट्रायल मध्ये संपूर्ण कोर्टासमोर ठेवण्यात आलेले आहे आणि संपूर्ण त्यावेळी पूर्ण उघडण्यात आली होती. सुरुवातीला कसाबला पाकिस्तानने म्हणता की आमच्या हे पाकिस्तानी नाहीच, पण त्यावेळी नंतर संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्यानंतर, तपास झाल्यानंतर त्यांना कबूल करावं लागला आणि नंतर ट्रायल झाला. ट्रायल मध्ये त्यांना फाशी देण्यात आली आणि हे प्रकरण त्यावेळी असा वाटला की यांचे पुढे काही नाही. परंतु सुदैवाने स्वीडन मध्ये हे हेडली आणि तबस्सुर राणा हे पुढे काहीतरी अटॅक करणार होते. त्यावेळी ते अमेरिकन FBI ने त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट मुंबई अटॅक मध्ये पुढे आला. हेडलीच्या देखील इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये त्यांचा एव्हिडन्स आला, त्यांचा कन्फेशन आला आणि संपूर्ण त्यांचा रोल, त्यांच्या पार्टिसिपेशन ही नंतर आपल्याला इंडियन इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने समजला. मध्यंतरी ते संपूर्ण तपास NIA, कारण ते NIAच्या फॉर्मेशन या केस नंतरच झाला होता. पुढच्या नंतर डेव्हलपमेंट सर्व NIA ने पुढच्या तपास, त्यांच्या तपासामध्ये एव्हिडन्स गोळा करून
अमेरिकी गव्हर्नमेंटला पाठवून तिथे कोर्टामध्ये समोर करून ही आता या आम्ही पॉइंटवर आलेलो आहोत की तो आय तवस्सुर राणा हिंदुस्थानमध्ये ट्रायलसाठी आणि पुढची तपाससाठी येत आहे. आणि जे लोक ज्या हल्ल्यामध्ये मारले गेले ते परत येऊ शकत नाही, नुकसान भरपाई होऊ शकत नाही, परंतु त्या लोकांना जे परिवारजन आहे त्यांना इतकी समाधान होईल की हे फक्त गोळी चालवणारे 10 लोक नाही नव्हे, ते कॉन्स्पिरसी करणारे लोक देखील आता ट्रायलसाठी येत आहेत आणि लोक जस्टिस होणार अशी अपेक्षा लोकांची वाढलेली आहे. अगदी लोकांची अपेक्षा वाढलेली आहे, कुटुंबियांची अपेक्षा वाढलेली आहे, जे शहीद झाले. तुम्ही अगदी योग्य बोललात. मी तुमच्या आता बोलण्यातनं जो उल्लेख आला की हेडलीच्या कन्फेशनमधून त्याच्या कबुली जबाबातनं तहव्वूर राणाचा सहभाग समोर आला, त्याविषयी मी तुम्हाला सविस्तरपणे प्रश्न विचारणारच आहे, त्याविषयी मलाही जाणून घ्यायचं आहे. पण एक प्रश्न असा आहे की आता प्रत्यार्पण झालं, एक्स्ट्रॅडिशन झालेलं आहे, आता त्याला भारतात आणलेलं आहे, आता पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे? आता ज्या एक्स्ट्राडिशन ट्रीटी जो असतात ते वेगळे वेगळे कंट्रीमध्ये वेगळे वेगळे 1 to 1 ट्रीटी असतात. तर त्यावेळी ज्या कंट्रीमध्ये ते क्रिमिनल पकडण्यात आला आणि ज्या कंट्रीने रिक्वेस्ट केला तर पकडणारे कंट्रीच्या कानूनमध्ये अगर काही रेस्ट्रिक्शन असेल तर ते ज्या कंट्रीमध्ये जातात, ज्या कंट्रीमध्ये क्रिमिनल ऍक्ट केलेला आहे, जसं या केसमध्ये हिंदुस्थानमध्ये केलेला आहे, तर हिंदुस्थानचे कानूनप्रमाणे त्यांना ट्रायल होईल. परंतु त्या देशामध्ये ज्या देशातून ते आणलेलं आहे त्या देशामध्ये असा काही कंडिशन वगैरे टाकली तर त्याप्रमाणे आपल्याला कोर्ट देखील बंधनकारक आहे. कारण अबू सलेमच्या केसमध्ये एक लाईव्ह एक्झाम्पल आहे. तिथं केस देखील ATS ने इन्व्हेस्टिगेट केला होता. त्यांना बरेच केसेस मध्ये होते, परंतु जैन मर्डर केस ते फार गाजलेला केस होता त्यावेळीचा. त्या केसमध्ये ATS ने तपास केला आणि पोर्तुगालमध्ये डेथ पेनल्टी नाहीये, त्याने अबॉलिश केला होता. म्हणून त्यांचे कानून प्रमाणे त्यावेळी त्यांना पाठवला तर या ठिकाणी त्यांना डेथ पेनल्टी देणं शक्य नव्हता. डेथ पेनल्टी आणि लाईफ इम्प्रिझनमेंट देखील नाहीये. तर तशी कंडिशन अंडरटेकिंग भारतीय सरकारने त्यांना कोर्टामध्ये द्यावा लागली होती आणि त्यानुसार त्यांचे आता ट्रायल झालेले आहे, परंतु त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. परंतु या केसमध्ये असा काही मला वाटत नाही, कारण अमेरिकामध्ये देखील फाशी अजून आहे, तर भारत सरकारकडून अशी काही अंडरटेकिंग दिलेली असावा असं मला वाटत नाही. तर या ठिकाणी आता त्यांच्या जो पुढचा तपास NIA करेल. जे काही एव्हिडन्स आतापर्यंत फिजिकली या ठिकाणी आल्यानंतर कुठे कुठे गेले, काय काय गेले, कुठे थांबले, काय 17 वर्षाची अगोदरची गोष्ट आहे, किती सापडणार किती नाही. परंतु अगोदर देखील इतका एव्हिडन्स आहे की आम्ही अमेरिकन कोर्टाला कन्व्हिन्स करू शकलो त्यांच्या पार्टिसिपेशन. या ठिकाणी आता NIA पुढची तपास करून त्यांच्या ट्रायल मुंबईमध्ये होणार आहे आणि ट्रायल मध्ये जे काही सबूत कोर्टासमोर येत आहेत, जे काही फॅक्ट समोर येतात त्याप्रमाणे कोर्ट त्यांच्या ठरवणार. अगदी कोर्ट त्याप्रमाणे ठरवेल आणि त्याला नक्कीच शिक्षा होईल. कारण ज्या पद्धतीनं भारतीय तपास यंत्रणा या सगळ्या केसवर मेहनत घेत आहेत ते पाहता नक्कीच त्याला कॅपिटल पनिशमेंट होऊ शकते ही आपण अपेक्षा करूयाच. पण मला एक विचारायचं आहे, समजा उद्या इथे त्याच्यावर गुन्हा सिद्ध झाला, त्याच्यावर ट्रायल चालली आणि त्यानंतर तो दोषी सिद्ध होऊन त्याला जर आपल्याकडे फाशीची शिक्षा झाली तर आपण इथे फाशी देऊ शकतो का, की अमेरिकेला, म्हणजे त्यानंतरची प्रक्रिया काय असेल? कारण अमेरिकेत पण त्याच्यावर गुन्हा आहे, दोष सिद्ध झालेला आहे. अशा वेळेला मग शिक्षेची अंमलबजावणी बाबत नेमकं काय असणार आहे? मला जे काही इन्फॉर्मेशन आहे त्याप्रमाणे त्यांना शिक्षा देण्यात आली होती आणि त्याने ते शिक्षा भोगलेली आहे आता. कारण तो आमची एक्स्ट्राडिशन ट्रीटी होती आणि आमच्या तिथे रिक्वेस्ट पडली होती, तर तो तिथे डिटेन्शन सेंटर मध्ये होता. तर तिकडच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्रमाणे त्यांना जे काही शिक्षा मिळायची होती ते पूर्ण झालेली आहे. आता तो पूर्णपणे आमच्या केसमध्ये त्यांचा तपास होणार. आमच्या केसमध्ये जे काही आहे निकाल झाल्यानंतर त्यांना जे काही शिक्षा होत ते भोगावं लागेल असा मला माझी माहितीप्रमाणे असा. अगदी म्हणजे अमेरिकेत जो दोष सिद्ध झालेला आहे त्यानुसार त्यांनी शिक्षा भोगलेली, त्यामुळे अमेरिकेची शिक्षा पूर्ण झाली आहे. आता आपल्याकडे जी शिक्षा होईल ती त्याला भोगावी लागेल किंवा फाशी झाली तर त्याची अंमलबजावणी केली जाईल. माझ्यासाठी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमच्या मगाशच्या उत्तरामधनं पण तो उल्लेख आला होता की डेव्हिड कोलमन हेडलीच्या जबाबातून, त्याच्या कबुली जबाबातून, कन्फेशनमधून या तहव्वूर राणाचा सहभाग समोर आला होता. साधारणपणे तहव्वूर राणाच्या मुंबईतल्या एका एजन्सी मार्फत तो हेडली भारतात आला होता आणि त्यानं त्यावेळेला इथे रेकी केली होती असा एक उल्लेख होता. पण हा एकमेव पुरावा तहव्वूर राणाच्या विरोधात आहे की या व्यतिरिक्त पण काही महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणाकडे आहेत?
हे कारण ते हे सर्व इन्व्हेस्टिगेशन नंतर झाला होता. आम्हाला जे काही आमच्याकडून आम्हाला माहिती पडलेली आहे, फक्त त्यांच्या कन्फेशनल स्टेटमेंट नव्हे, त्यांचे शिवाय देखील ही तहव्वूर राणा देखील इंडियामध्ये एक वेळी नाही बरेच वेळी आलेला आहे. बरोबर. ही अटॅक नंतर देखील तो या ठिकाणी आला होता आणि त्यांचे आणि हेडलीचे आपसात जे काही कन्व्हर्सेशन आहे ते मेल मध्ये आहे किंवा इतर त्यांची बायको बरोबर जे काही कम्युनिकेशन आहे ही सर्व अजून रेकॉर्डवर आहे. ते फक्त त्यांच्या कन्फेशन नाही ते एव्हिडन्स, हार्ड एव्हिडन्स त्यांना म्हणता येते किंवा टेक्निकल एव्हिडन्स ते म्हणतात ते एजन्सीकडे आहे. फक्त त्यांचे कन्फेशनवर देखील अमेरिकन कोर्ट एक्स्ट्राडिशन मंजूर केलं नसतं. आता तुम्ही जो उल्लेख केला की यांचं कॉन्व्हर्सेशन बऱ्याचदा झालं, माझी जी माहिती आहे त्यानुसार जवळपास 231 वेळा हे दोघं बोलले एकमेकांशी. हेडली एक वेळा नाही तर अनेक वेळा भारतात येऊन गेला आणि त्या सगळ्या भेटी दरम्यान त्यानं तहव्वूर राणाशी संवाद साधला होता फोनवरून आणि जवळपास हे संभाषण एकूण मिळून 231 वेळा त्यांनी एकमेकांशी संवाद साधला भारतातल्या हेडलीच्या वास्तव्यादरम्यान. हा पुरावा किती महत्त्वाचा वाटतो या केसच्या दृष्टीने तुम्हाला? कारण हे फक्त त्यांची कॉल डिटेल्स आहे, त्यांच्यामध्ये हे काय बोलले काय नाही बोलले हे कळत नाही, परंतु हे क्लिअर कट एस्टॅब्लिश होते की या ठिकाणीतून त्या ठिकाणी इतका त्यांना बोलण्याचं कारण काय आहे आणि कशाबद्दल बोलले आणि ते त्यांच्या ऍडिशनल त्यांना कोरोबरेशन साठी मेल कम्युनिकेशन आहे. तर ते इतका कम्युनिकेट करत होते हिंदुस्थानमध्ये, त्यांना कॅमोफ्लेज करून त्यांना या ठिकाणी विसा क्लिअरिंगच्या, इंटरनॅशनल विसा क्लिअरिंगच्या त्यांना इथे ऑफिस खोलून दिला आणि वेळोवेळी कम्युनिकेट केला आणि जे काही मेलमध्ये जे काही फॅक्ट्स आहे ते आणि तो फिजिकली त्यांचे टेलिफोन कन्व्हर्सेशन आणि तो या ठिकाणी आला त्यांचे थांबण्याचे पुरावे आणि कसा त्याने फिरून व्हिडिओग्राफी केल्यानंतर कसा ते पाठवला, कसा हे सारा त्यांची बैठकी पाकिस्तानमध्ये झाली, कसा हे अनालिसिस झालेलं आहे हे सर्व लोकांना आणि सर्व अनालिसिस केल्यानंतर त्यांनी एक ब्लूप्रिंट तयार केला मुंबई अटॅक. हे सर्व पुरावे अवेलेबल आहे. तर त्या निमित्ताने त्यांना शिक्षा होणं मला जास्त अवघड होणार असं वाटत नाही. अगदी. तुम्ही आत्ता जो उल्लेख केला की तहव्वूर राणा त्याच्या पत्नीसोबत भारतात सुद्धा आला होता आणि मला वाटतं ती तारीख मी तुम्हाला सांगतो की 13 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2008 म्हणजे हल्ल्याच्या अगदी 7-8 दिवस आधीच त्यानं भारताला भेट दिली होती आणि त्यातनं त्यांनी हापूर उत्तर प्रदेशातलं किंवा दिल्ली, आग्रा, कोची, अहमदाबाद आणि मुंबई अशा शहरांना भेटी दिल्या होत्या. या सगळ्या भेटी आणि या केसचा संबंध कसा लावता येऊ शकतो? ज्यावेळी ही केस झाला त्यावेळी देखील ही गोष्ट समोर आली होती की सुरुवातीला ज्यावेळी या लोक या पूर्ण टेररिस्ट अटॅक प्लॅन करत होते तर त्यावेळी त्या लोकांनी 50 से जास्त लोक आयडेंटिफाय केले होते ISIने आणि त्यापैकी सर्वांना ते वॉटर ट्रेनिंग आणि समुद्र ट्रेनिंग आणि कसं सर्वाइव्ह करायचे काय करायचे हे करताना तो 50 पेक्षा नंतर फिर ते कमी झाले. तो जो एकदम टॉप 14-15 त्यांनी तयार केले होते. तर त्यांचा हेतू फक्त मुंबईमध्ये अटॅक करावा असा नव्हता असं वाटत नाही. कारण मी थोडा एक गोष्ट माझे व्यक्तिगत मत इथे मांडू इच्छितो. त्यावेळी आपण पाहिलं असेल तर नेहमी ब्लास्ट होत होते एखाद्या पार्लमेंटमध्ये आणि एखाद्या गुजरातमध्ये मंदिरामध्ये AK-47 वरचा हल्ला झाला होता. अदरवाईज असं कधी काही झालेलं नाही. पण या लोकांनी इतकी ट्रेनिंग करून आणि ट्रेनिंग करून लोक तयार केले होते की फक्त मुंबईमध्ये नाही ठिकठिकाणी त्यांची तयारी होती आणि ट्रेनिंग लोक तयार करून त्या ठिकाणी बसले होते. कसाब जेवण मिळाला नसता आणि कसाबने संपूर्ण माहिती दिली नसती तर या केसच्या पुढे काय तपासमध्ये काय निष्पन्न झाला असता तर पुढे काय सांगता येत नाही. कारण ज्यावेळी ही 10 लोक आले होते त्यांनी संपूर्ण आपली आयडेंटिटी लपवून ठेवली होती. त्यांच्या हातामध्ये प्रत्येकच्या हातामध्ये कलेवा होता जे हिंदू लोक बांधतात. त्यांचे आय कार्ड देखील हिंदू नावाचे तयार झाले होते आणि त्यावेळी मालेगाव टू ब्लास्ट जो सो कॉल्ड सॅफ्रॉन टेररिस्ट असा एक फार गाजलेला होता. तर त्यावेळी ही पकडला झालं नसता तर ते तपास कोणते मोडले कोणती डायरेक्शन गेली होती काय सांगता येत नाही. कारण अजून देखील लोकांनी पुस्तके लिहिलेली आहे याबद्दल की हे संपूर्ण टेररिस्ट अटॅक जो आहे हे भारत सरकार IB ने हे घडून आणलेलं आहे आणि खरा पाकिस्तानी आले नव्हते आणि खाली ते लोक आणि काही लोक ही देखील म्हणतात
तर काही दोन ग्रुप होते, एक हिंदू ग्रुप होता, एक मुस्लिम ग्रुप होता, ही सर्व गोष्ट जे आहे ना, हे सर्व इतका संपूर्ण लोकांनी समोर बघितल्यानंतर देखील लोक असा बोलू शकतात आणि लिहू शकतात, अशी परिस्थिती आहे. अशी परिस्थितीमध्ये आई कसाब जरी जेवण मिळाला नसता, ओमले साहेबांनी त्यांना जेवण त्यांच्या जीवन दिला आणि त्याने जेवण त्यांना पकडला, ही फार भारतामध्ये फार मोठा एहसान मी म्हणू शकतो. कारण ही पकडला गेला नसता तर ते तपासमध्ये कोण आहे, खरे आहे, कसा झालंय, कशी कन्स्पिरसी झाली, या बारीकीने आम्हाला समजू शकली नसती. अगदी एक मुद्दा असा आहे की आता तहव्वूर राणा आपल्याकडे येतोय, प्रत्यार्पण झालेलं आहे त्याचं, आणि त्याच्या चौकशीतनं आणखी काही गोष्टी उघड होतील. प्रामुख्यानं मला हे विचारायचं आहे की हाफिज सईद सारखा जो अजूनही पाकिस्तानात ज्याचं वास्तव्य आहे, या मास्टरमाइंडपैकी एक असलेला, किंवा मेजर इक्बाल जो या सगळ्या हल्ल्यासाठी पाकिस्तानच्या ISIचा एक कमांडर होता, त्याच्यासुद्धा राणा संपर्कात होता. राणाच्या कबुली जबाबातनं या सगळ्यांची जर नावं समोर आली आणि त्यातनं काही दुवे जोडले गेले, तर या सगळ्यांना पुढे कारवाई करण्यासाठी भारताकडे किंवा एक राजनैतिक दृष्टीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कसा याचा फायदा होऊ शकतो? फायदा नक्की होणार, परंतु हे त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये झाल्यानंतर मेजर इक्बाल शिवाय आणखी कोण कोण लोक होते, किती मोठे होते, किती त्यांचा रँक होता, ही आपल्याला कळेल अशी अपेक्षा आहे. बरोबर. परंतु तिथून हाफिज सईद किंवा मेजर इक्बाल त्यांच्या एक्स्ट्रॅडिशन होणार आणि ही हिंदुस्थानमध्ये येणार, असा कधी होणार नाही, होऊ शकत नाही. आपल्याला माहित आहे, मला माहित आहे, दाऊद इब्राहिम बद्दल किती पुरावे पाकिस्तान समोर जगात पाहिलेला आहे, कसा कसा त्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे, आणि तो इंडियन आहे, तो देखील आम्ही आता परत आणू शकले नाही. तर मेजर इक्बाल आणि हे लोक जे काही दुसरे लोक आहे, ही आम्हाला मिळणार अशी अपेक्षा नाही. परंतु हे कॉन्स्पिरसी मध्ये संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय आतापर्यंत माहित नाही, तो पुन्हा माहिती पडणे आम्हाला अपेक्षित आहे. मी एक गोष्ट आणखी इथे सांगू इच्छितो, कारण ज्यावेळी हेडली आला आणि तबस्सुम राणा इंडियामध्ये आले, या ठिकाणी इंडियन अँगल जाण्या बरेच लोक डाऊट करतात, इंडियन अँगल पण कोणी आहेत का, किंवा त्यावेळी त्या असे लोकांना जाणे अनजाणे या लोकांचा सपोर्ट केला होता का, आणि त्यांच्या काही ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन होता का, यामध्ये काही मदत केली होती का, आपल्याला ही पण माहिती उघड होण्याची शक्यता नकारता येत नाही. अगदी अतिशय हा महत्त्वाचा मुद्दा तुम्ही. आणि एक शेवटचा प्रश्न, ही मुलाखत संपवण्यापूर्वी, कारण तुम्ही या सगळ्या प्रोसेसमध्ये होतात, या हल्ल्यानंतर, म्हणजे हा हल्ला न भूतो न भविष्यती असा होता, या हल्ल्याची तयारी आपल्या त्यावेळच्या यंत्रणांमध्ये नव्हती, आणि त्यानंतर जसं आपण म्हणतो की NIA वगैरे NSGची स्थापना त्यानंतर झाली होती. या हल्ल्याने आपल्याला खूप शिकवलं, पण पुन्हा आपण जुन्याच वळणावर गेलोय का? कारण ज्या पद्धतीनं या हल्ल्यानंतर एक सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं वातावरण तयार झालं होतं, एक यंत्रणा उभी राहिली होती, मग त्या ॲम्फिबियन प्लेन्स असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, त्या खरेदी करण्यात आल्या होत्या, पण पुढे त्याची निगा न राखल्यामुळे आता त्याची हेळसांड होते, किंवा ती सिक्युरिटी तशा पद्धतीनं काम करेल याची शक्यता वाटत नाही. एक अधिकारी म्हणून तुम्ही याच्यावर भाष्य करावं की नाही हा तुमचा प्रश्न आहे, पण माझा एक प्रश्न आहे की अशा पद्धतीनं भारतातल्या या सुरक्षा यंत्रणा असतील त्या दुर्लक्षित राहत आहेत असं तुम्हाला वाटतं का? मला रिटायर होऊन 10 वर्ष झालेले आहे, परंतु ज्यावेळी 2008 मध्ये हल्ला झाल्यानंतर जे काही राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जे रिस्पॉन्स होता, आपल्याला ज्यावेळी NSG फक्त दिल्लीला होती, त्यांच्या नंतर ठिकठिकाणी प्रत्येक राज्याला NSG हब आले, त्यांच्या नंतर NIAचा फॉर्मेशन झाला, अपग्रेडेड व्हेकल मिळाले, स्पीड बोटी मिळाली, ही सर्व त्यावेळी झाला होता. पण आपल्याला माहित आहे की ज्यावेळी अशी काही घटना घडतात ते यावेळी रिएक्शन असतो, आमच्या नी जर्क रिएक्शन असतो. तर त्यावेळी तो भरपूर सरकारने पैसे दिले होते, आम्ही व्यवस्थापन केली होती, परंतु हळूहळू काय असतो ते कंप्लेसेंट होऊन जातात. तो सध्याची परिस्थिती काय आहे, किती तयारी आहे यांच्याबद्दल मला टिप्पणी करणं योग्य होणार नाही, कारण खरं म्हणजे मला माहित नाही. परंतु डेफिनेटली 2008 मध्ये जशी परिस्थिती होती अशी परिस्थिती नाहीये. डेफिनेटली परिस्थितीमध्ये इम्प्रुव्हमेंट झालेले आहे, किती इम्प्रुव्हमेंट झालेले आहे, आणि ही असे केसमध्ये आपली रेस्पॉन्स डेफिनेटली असा परत झाला तर बेटर होणार आहे, पण किती बेटर होणार आहे यांच्याबद्दल मला भाष्य करता येत नाही, कारण मला एकदम अप टू डेट इन्फॉर्मेशन
किंवा अपडेटेड तयारीच्या मी साक्षी नाही. अगदी रघुवंशी सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद. आणि छोटे छोटे बारकावे त्यांनी समजावून दिलेले आहेत. या केसचं पुढे काय होणार, प्रत्यार्पण तर झालंय, या पुढची प्रक्रिया नेमकी कशी असेल या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे की भारतीय तपास यंत्रणांनी त्याला भारतात तर आणलेलं आहे. आता पुढे त्याचा निकाल कसा लावला जाणार याबद्दल प्रत्येक भारतीयाला उत्सुकता आहे. आणि आपल्या भारतीय तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्था ते काम चोख बजावेल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. थँक्यू.